सर, जसं आपण बघतो की सध्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स हा एक आरबीआयचा एक फोकस्ड एरिया झाला आहे. म्हणजे आफ्टर कोविड आरबीआयने बऱ्यापैकी फोकस करायला सुरुवात केली, कारण बरंचसं त्यांच्याकडे रेग्युलेशन आता आहे. ऑलमोस्ट 100% आपण म्हणू शकतो. बरोबर. तर आता नुकतेच काही प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचे जे गाईडलाईन्स आहेत ते स्पेसिफिकली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेसाठी बदल केले गेले. तर यात काय मोठे बदल झालेत कोऑपरेटिव्ह बँक? बेसिक म्हणजे कसं की जे 75% क्रायटेरिया होता असायला पाहिजे टोटल लोन्सच्या, ते आता 60%वर त्यांनी आणलं. बरोबर. त्यामुळे प्रायोरिटी सेक्टर पूर्ण करणं हे थोडंसं बँकांना इझी झालं. बरोबर. त्याचबरोबर प्रायोरिटीमध्ये धरायच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये MSME असेल, स्मॉल लोन्स असतील, त्याच्यामध्ये काही काही गोष्टी त्यांनी ॲड केल्या. म्हणजे सोलर सारखी नवीन रिन्युएबल एनर्जी. तर सोलर प्रोजेक्टसाठी तुम्ही केलेला फायनान्स 35 कोटीपर्यंत तुम्ही प्रायोरिटी घेऊ शकता. किंवा छोट्या घरांवरच्या दिला असेल सोलर तर तो 10 लाखापर्यंत त्यांनी केलेला आहे. बरोबर. अशा बऱ्याच त्यांनी बारीक बारीक गोष्टी केल्या. किंवा MSEBच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यातलं त्यांचं मशिनरीमधली त्यांची इन्व्हेस्टमेंट आणि टोटल रिटर्नवर ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बदल केले जे पॉझिटिव्ह आहेत. आणि त्याच्यामुळे बँकांना ते प्रायोरिटी सेक्टर पूर्ण करणं फारसं अवघड जाणार नाही आता.